नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। राज्यामध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना रणधुमाळीमध्ये एका बड्या नेत्याच्या निवृत्तीची मात्र अगदी जोरात चर्चा सुरू झाली। हे नेते आहेत भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कोकणात भाजपला मोठे यश मिळालं, राणेंना मोठे यश मिळालं। त्याच पार्श्वभूमीवरती राणेंनी एक सभा घेतली आणि त्याच सभेत त्यांनी एक प्रकारे निवृत्तीचे संकेत दिले। पण आता 24 तासाच्या आतच राणेंनी निवृत्तीचे संकेत एक प्रकारे माघारी घेतलेत आणि आपण असं म्हणालोच नाही असं म्हणत युटर्न घेतलाय। पण हे संकेत देताना राणेंनी राज्यातल्या कट कारस्थांवरती भाष्य केल्यामुळे राणेंचा रोख नेमका कुणाकडे आहे याचीही चर्चा रंगतेय। राजकारणात सध्या कट कारस्थानं रचली जात असल्यानं आता घरीच बसायचं ठरवलं असल्याचं विधान नारायण राणेंनी काल केलं आणि याचमुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांनी वेग घेतला। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचारापासून नारायण राणे हे अलिप्त राहिलेले, तेव्हा सुद्धा राणेंना कोणी रोखू पाहतंय का याची दबक्या आवाजात चर्चा रंगलेली। राणे आणि कोकण हे गेली अनेक वर्षे एक तगडं समीकरण आहे। तर विरोधकांनी आता राणेंच्या निवृत्तीच्या संकेतांना रवींद्र चव्हाणांचं कोकणातलं आक्रमक राजकारण जबाबदार धरत भाजपला सुद्धा एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। दरम्यान आज चिपळूणमधल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमावेळी नारायण राणे हजर होते। त्यावेळी त्यांना चक्कर आली आणि आवाज बसल्यामुळे अस्वस्थ वाटू लागलं आणि या कार्यक्रमातनं नारायण राणेंनी आपलं भाषण सुद्धा आटोपतं घेतलं। पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं। त्यांना विचारलं कशात त्रास कटकारस्थान करायला, पण घरी बसू। दोन्ही मुलगे चांगले आहेत, त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बनला, चांगलं नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा, आणि दोनही अतिशय चांगलं काम करा। कोणी दिले नाही, असं नाही। वाक्य माझं नीट बघा, माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य। निवृत्त होतो असं नाही। जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम। पण नारायण राणे यांच्या काल निवृत्तीच्या संकेतांच्या वक्तव्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्या त्यांच्या पक्षातनं, विरोधकांमधनं सुद्धा। प्रवीण दरेकरांनी एक महत्त्वाचं भाष्य केलं की नारायण राणे काही रिटायर होत नाहीत आणि सोबतच रवींद्र चव्हाणांचा आणि त्यांच्या रिटायरमेंटच्या संकेतांचा, नारायण राणेंच्या रिटायरमेंटच्या संकेतांचा कुठलाही संबंध नाही, हे दरेकरांनी स्पष्ट केलंय। त्यांचा रोख रवींद्र चव्हाणांकडे असायचं काही कारण नाही, कारण राणेसाहेब पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत आणि रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत। आणि पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता प्रदेशाध्यक्षांच्या विषयी असा रोख ठेवू शकत नाही। त्याचा अर्थ अशा प्रकारे लावणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत नाही। राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत, राणे साहेब हे आमची शक्ती आहे आणि राणे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत। त्यामुळे राणे साहेबांचं अजून 4 वर्ष खासदारकी बाकी आहे आणि राणे साहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही, नुसता कोकण नाही तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून। आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबईपासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला, त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे हे मी फार ठामपणे सांगू शकतो। आणि या सगळ्या प्रकरणी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा रोग किंवा त्यांनी जे निवृत्तीचे संकेत दिलेत त्याचा रोग एक प्रकारे रवींद्र चव्हाणांवरती आहे का याची सुद्धा चर्चा सुरू झालेली होती। त्यामुळे रवींद्र चव्हाण या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात याची कमालीची उत्सुकता होती। आज मात्र आम्ही जेव्हा रवींद्र चव्हाणांना नारायण राणेंच्या निवृत्तीच्या संकेतांबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं। निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत सिंधुदुर्गमध्ये बोलताना ते म्हणजे राजकारणामध्ये कटकारस्थान होतं, त्यामुळे आज आम्ही अहिल्यानगर मध्ये अतिशय चांगलं युतीचं वातावरण आहे, त्यामुळे त्याच्या प्रचार रॅलीला मी आलेलो आहे। त्यामुळे ती प्रचार रॅली त्याला तुम्ही मला शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटतं। तर नारायण राणेंचे पुत्र आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांना सुद्धा नारायण राणेंनी काल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामागचा अर्थ नेमका काय हे विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काय उत्तर दिलं आपण पाहूया।
त्या सभेवर राणे साहेबांच्या बोलल्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही, म्हणून कृपया आम्हाला असे प्रश्न विचारू नका. त्या सभेवर राणे साहेबांच्या बोलल्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही, म्हणून कृपया आम्हाला असे प्रश्न विचारू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.